जगभरातील अनेक रहस्यमय व्यक्तींमध्ये एक नाव कायमच लक्ष वेधून घेते, ते म्हणजे बाबा वंगा। डोळ्यांनी अंध असलेल्या पण भविष्यकाळ स्पष्ट पाहणाऱ्या या स्त्रीने तिच्या आयुष्यभरात असंख्य अद्भुत आणि गूढ भविष्यवाण्या केल्या आहेत। तिने सांगितलेली अनेक भाकितं खरी ठरली, ज्यामुळे लोकांमध्ये तिच्याबद्दल अपार कुतूहल आणि आदर निर्माण झाला। आज आपण बाबा वंगाच्या जीवन प्रवासाबद्दल, तिच्या भविष्यवाण्यांबद्दल आणि तिच्या मृत्यूशी जोडलेल्या रहस्यांबद्दल जाणून घेऊया। बाबा वंगा यांचं मूळ नाव वांगेलिया पांडेवा गुस्तेरोवा असं होतं। त्यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी मॅसेडोनिया मधील एका छोट्याशा गावात झाला। लहानपणापासूनच वंगा अतिशय हुशार आणि संवेदनशील होती, पण वयाच्या 12व्या वर्षी एका भयानक वादळाने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। त्या भयानक वादळाने वंगाला अक्षरशः उचलून फेकून दिलं, त्यामुळे तिच्या डोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर जखम निर्माण झाली। त्यानंतर तिची दृष्टी हळूहळू कमजोर झाली आणि ती अंध झाली। पण या अंधत्वाने तिच्या जीवनाचा अंत केला नाही, तर हे अंधत्वच तिच्या भविष्यदर्शी क्षमतेची ताकद बनला। अंधत्व आल्यामुळे वंगा थोडी वेगळीच झाली। तिला अचानक वेगवेगळ्या घटनांची, लोकांच्या आयुष्याची आणि भविष्यातील प्रसंगांची दृष्टी येऊ लागली। तिच्या गावातील एका शेतकऱ्याने हरवलेली गाय शोधण्यासाठी तिची मदत घेतली, तर वंगाने अगदी अचूक जागा सांगितली जिथे गाय सापडली। तिथून तिच्या भविष्यवाणी करण्याच्या क्षमतेची चर्चा सुरू झाली। ती लोकांना सांगायची की माझं डोळ्यांनी अंध असणं म्हणजे एक आशीर्वाद आहे। मी डोळ्याने पाहू शकत नाही, पण मला एक वेगळी दृष्टी आहे, जे कोणालाही दिसत नाही ते मी पाहू शकते। तिचं हे विधान ऐकून लोक तिच्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले। जर तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। वंगाने अनेक महत्त्वाच्या जागतिक घटनांची पूर्वसूचना दिली। तिच्या काही प्रसिद्ध भाकितांमध्ये 9/11चा अमेरिकेवरचा दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू अशा घटनांचा समावेश होता। तिने 1989 मध्ये सांगितलं होतं की लोखंडी पक्षी आदळून अमेरिकन भाऊ कोसळतील। ही भविष्यवाणी 2001 मधील 9/11च्या घटनेशी जोडली गेली, जिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यामध्ये 2 विमानांचा उपयोग करण्यात आला होता। अशी अनेक भाकितं तिने केली। भारताबद्दलही त्यांच्या काही भविष्यवाण्या आहेत, ज्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे। त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये भूतकाळातील काही सत्यता सिद्ध झाली आहे, तर काही अजूनही भविष्याच्या गर्भात आहेत। चला भारताबद्दल त्यांनी केलेल्या भविष्यवाणींचा मागोवा घेऊया। बाबा वंगा यांच्या भविष्यवाण्या भारतासाठी एक प्रेरणादायक आणि विचार करायला लावणारे आहेत। भविष्यातील संकट आणि संधी यांच्यातून मार्ग काढत भारत स्वतःचं स्थान अधिक मजबूत करेल, असं वंगाच्या भविष्यवाण्यांमधून दिसतं। बाबा वंगा यांच्या कलियुग समाप्तीबद्दल काही भविष्यवाण्या आहेत, त्या आपण जाणून घेऊ। बाबा वंगा यांच्या भाकितानुसार पृथ्वीचं भविष्य हे मानवी कृतींवर आणि नैसर्गिक घटनांवर अवलंबून आहे। तंत्रज्ञान, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक संघर्ष यांचा सामना करताना मानवाने आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर शाश्वत विकासावर आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर भर दिला पाहिजे। बाबा वंगा यांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी आपल्या स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती। त्यांनी सांगितले होते की त्यांचा मृत्यू 1996 साली होईल, आणि खरंच त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट 1996 रोजी कर्करोगामुळे झाला। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या भविष्यवाण्यांचा अभ्यास आजही चालू आहे आणि त्यांच्या विचारांवर आधारित अनेक चर्चा आजही होतात। वंगा यांच्या मृत्यूनंतर तिने केलेली अनेक भाकितं पुन्हा चर्चेत आली आहेत। जसं 2025 वर्षाबद्दल बाबा वंगा यांची भविष्यवाणी सगळ्यांचे टेन्शन वाढवणारी आहे। बाबा वंगा यांच्या मते 2025 वर्षापासून जगाच्या अंतिम काळाची सुरुवात होईल। 2025 मध्ये युरोपमध्ये एक भयंकर युद्ध सुरू होऊ शकतं, ज्यामुळे मोठी आपत्ती येईल। त्यात प्रचंड नरसंहार होऊन मालमत्तेची सुद्धा हानी होऊ शकते। जगाचा अंत कधी आणि कसा होईल याचं नेमकं उत्तर कोणाकडेही नाही, पण वंगा यांच्या भाकितांनी आपल्याला भविष्याचा विचार करण्यास आणि सावध राहण्यास प्रवृत्त केलं आहे। मानवाच्या हातात अजून वेळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तसेच लोकांमध्ये चर्चा रंगू लागली, वंगा अद्याप जिवंत आहेत का? तिच्या आत्म्याने तिच्यातली शक्ती दुसऱ्याला हस्तांतरित केली नसेल ना? अशी लोकांमध्ये चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे अनेकांनी तिच्या घराभोवती विचित्र अनुभव आल्याचे सांगितले। काहींना तिचा आवाज ऐकायला आला, तर काहींना तिची सावली दिसली। आमच्यातर्फे बाबा वंगा यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।